नमस्कार. आज मी एक नवीन असा पदार्थ घेऊन आलेले आहे. तो पदार्थ तुम्ही चहा सोबत किंवा इव्हिनिंग टाइमला खाऊ शकता. जेव्हा आपण एखाद्या स्नॅक्सचा विचार करतो, तेव्हा फक्त आपल्याला बटाटो किंवा इतर भाज्यांचे चिप्स आठवतात. पण मी आज तुमच्यासाठी एक उत्कृष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ घेऊन आलेले आहे. तो म्हणजे बीटरूट बीटरूट स्नॅक्स. बीटचा नैसर्गिक गोडवा आणि त्याचा मनमोहक रंग हा आणखी या पदार्थाला स्वादिष्ट बनवतो. तर चला तर बघूया या पदार्थाची सामग्री. त्यासाठी ते मी घेतलेले आहे 2 वाटी गव्हाचे पीठ, 5 चम्मच तांदळाचे पीठ, 4 चम्मच बेसनचे पीठ, आले लसूण, बारीक जिरेपूड, 2 चम्मच पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, 4 बीटरूट घेतलेले आहेत आणि तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. चला तर आपण बीटरूट शिजत घालूया. तर इथे मी बीट शिजत घालत आहे. मी बीट स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ते शिजण्यासाठी आपण 1 ग्लास एवढे पाणी ओतायचे आहे. तर इथे आपले बीटरूट शिजून झालेले आहेत. तर इथे आपण असे या प्रकारे साल काढून घेऊया. बीटरूट थंड झाल्यावर साल काढून घ्या. तर आपण हे आता बारीक करणार आहोत, त्यामुळे आपण हे आता बारीक पीस मध्ये कट करून घेऊया. थोडे मोठे मोठे पीस कट केले तरी चालतील. तर या बीटरूटच्या फोडी ज्या आहेत त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. त्यानंतर हे आलं लसूण पण आपण यामध्ये टाकूया. तर आपले मिश्रण बारीक झालेले आहे. अशा प्रकारे बीटरूट आणि लसूण आलं बारीक करून घेतलेलं आहे. चला तर आपण कणिक मळायला सुरुवात करूया. त्यासाठी ते आपण घेऊया 2 वाटी गव्हाचे पीठ, हे 5 चम्मच तांदळाचे पीठ, 4 चम्मच बेसनचे पीठ, 2 चम्मच पांढरे तीळ, 1 चम्मच जिरेपूड, चवीनुसार मीठ. आणि हे बीटरूटचे मिश्रण. चला तर याचं आपण एक असं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं एक डॉ तयार करून घेऊया.
तर इथे आपले पीठ मळून झालेले आहे. त्याला आपण थोडंसं तेल लावून ठेवूया. चला तर आपलं बीटरूटचं स्नॅक्स करायला आपण चालू करूया. आपल्याला एक चपातीशी लाटून घ्यायची आहे आणि आपण जसं शंकरपाळ्या करतो त्याच प्रकारे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर चला तर आपण करूया ही प्रोसेस. त्यासाठी एक असा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि तो तेलावरच लाटायचा आहे. तुम्हाला जर तीळ वरती पाहिजे दिसायला पाहिजे असतील तर तुम्ही आणखीन तीळ टाकू शकता. तुम्हाला पाहिजे त्या शेप मध्ये तुम्ही पाडू शकता. अशा प्रकारे आपण लाटून घ्यायचे आहे. तर इथे आपल्या आपण शंकरपाळ्याही म्हणू शकतो याला तयार झालेल्या आहेत. तर आपण हे तळून घेऊया. जर तुम्ही एअर फ्रायर केलं तरी चालेल. तर मी इथं तळून घेत आहे. तर इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर इथं आपलं तेल तापलेलं आहे का ते पाहूया. तर इथं आपलं तेल तापलेलं आहे. तर आपण हे तेलामध्ये सोडूया. मीडियम आचेवर आपण हे भाजून घ्यायचं आहे.
तर तुम्ही बघू शकता आपले स्नॅक किती छान असे भाजत आहे. तर बघा इथे आपलं स्नॅक तयार झालेला आहे. किती छान कलर आलेला आहे, खमंग असा वास सुटलेला आहे त्यातून. लहान मुलांना जर तुम्ही इव्हिनिंगच्या टाइमला जर हे स्नॅक दिले तर ते आवडीनं खातील. तर तुम्ही बघू शकता आपले इथं बीटरूटचा स्नॅक तयार झालेला आहे. तुम्ही ह्याला शंकरपाळ्या सुद्धा म्हणू शकता. तर तुम्ही हे लहान मुलांना इव्हिनिंग टाइमला सुद्धा देऊ शकता, ते आवडीनं खातील. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.